जय जय रघुवीर समर्थ, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन्नमस्ते, सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगत्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारादुद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान वाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो विशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद पूर्व उत्तरार्थ. जरासंध युद्ध द्वारका निर्माण 50व्याचं केले कथन, भस्म झाला काल यवन मुचुकुंद कथा 51. बलराम विवाह द्वारका गमन, रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे, पराभव शिशुपाल रुक्मीचे 54व्याचं त्यांचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म वध 100चा, 55वा तयाचा. जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा सेमंतकाचा 56वा. सेमंतक हरण शतधन्वोद्धार, फिरोनी द्वारकेशी आला अक्रूर 57व्याचं मधुर कथा तयाचे. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया 58वा सांगे तया, 16 सहस्र 100 जाया 59व्याचं श्रीकृष्णाचे. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा, अनिरुद्ध विवाह 61वा, रुक्मी वध पुत्रयोग बर्वा श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62, कृष्ण बाणासुर युद्ध 63, नृगराज कथा 64, 65 बलराम व्रजयात्रा, पौंड्रक काशीराजोद्धार 66, विविधोद्धार 67, बलराम कोप सांब विवाह 68 वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही 69व्यात कथाही. 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन, 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ, 73 सोडी राजबंदिवान आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन यज्ञात पावला अपमान, 75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदिला. शाल्व यादव युद्ध 76,
शाल्वोद्धार 77, दंतवक्त्र विदुरथोद्धार 78, बलराम हस्ते सूतवध, बलवलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा, सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिली, सुदामाशी ऐश्वर्यप्राप्ती 81 कथा ती, श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82, श्रीकृष्ण पट्टराण्यांशी द्रौपदी भेटली 83, वसुदेव यज्ञोत्सव 84, ज्ञानमाता पित्याशी 85, सुभद्रा हरण मिथिलेत कृष्ण, जनक श्रुतदेवाशी दे दर्शन, एकदा अनेक रूप धारण 86, वेदस्तुती 87, शिवसंकटमोचन 88, भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले, मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90 श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. वैशाख शुद्ध पंचमी शके 1947. वैशाख शुद्ध पंचमी 2 गोष्टीसाठी लक्षात ठेवण्याची तिथी आहे. एक तर आद्य शंकराचार्य यांची जयंती आणि दुसरे म्हणजे रामानुजाचार्य यांची जयंती. दोन्ही या महापुरुषांची जयंती एकाच तिथीला वैशाख शुद्ध पंचमी. आद्य शंकराचार्यांच्याबद्दलची बरीच माहिती असते आपल्याला, सगळ्यांनाच आहे. त्यांच्यावर निघालेले काही सिनेमेसुद्धा आहेत, ते सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिले पण असतील. अद्वैत वेदांताचं दर्शन हे जे आहे हे तत्त्वज्ञान त्यांनी मांडलं. आता अद्वैत म्हणजे द्वैत म्हणजे 2, अद्वैत म्हणजे 2 नाही ते अद्वैत. म्हणून ब्रह्म आणि माया 2 गोष्टी आहेत. जगत आणि जगदीश्वर. जगत म्हणजे ब्रह्म, जगत म्हणजे ब्रह्म आणि त्याची माया म्हणजे हे जग. त्यामुळे परब्रह्मस्वरूप किंवा ब्रह्म हे एकच आहे आणि तेच नाना वेशांनी या ठिकाणी नटलेलं आहे, म्हणजे ते जगत आहे. त्यामुळे जगामध्ये मायाच आहे. पण शंकराचार्यांचं तत्त्वज्ञान सांगतं की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीवो मिथ्येव नापराह, की या शिवाय तिसरं जगामध्ये काहीच नाही. ब्रह्म सत्यम, एकच सत्य आहे, ते म्हणजे ब्रह्म आणि जगत मिथ्या. म्हणजे जसं मृगजळ आहे, त्या मृगजळाच्या मागे जसं ते हरिण धावत जातं पाणी पिण्यासाठी, तहान लागली म्हणून, तसं आपणसुद्धा आपल्या संसारामध्ये सुखासाठी म्हणून सारखं धावत असतो. आणि कितीही धावलं तरी ते सुख काही आपल्या हाती येत नाही, ते अजून पुढे जातं. आणि जरी हाती आलं तरी त्यातून समाधान प्राप्त होत नाही. ब्रह्मसत्यम हे ज्याला समजलं त्याची ही सगळी धावाधाव बंद होते. विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती केजे. हे ज्याला समजलं त्याला हा अद्वैत वेदांत दर्शन हा ग्रंथ समजला असं म्हणता येईल. ब्रह्म एकच आहे आणि जग हे ब्रह्माचं विभिन्न अंग आहे. आता रामानुजाचार्य जे आहेत त्यांच्यामध्ये थोडासा फरक आहे. रामानुजाचार्य हे मूलतः बलराम, श्रीकृष्णचे मोठे बंधू असणारे बलराम, किंवा ज्या बालाजी व्यंकटेश महाविष्णू हे ज्याच्यावर शयन करतात तो महाशेष, पुढे संकर्षण, त्यानंतर रामावतारामध्ये झालेले लक्ष्मण यांचा अवतार असणारे हे रामानुजाचार्य. यांनी सुद्धा खूप मोठ्या अशा ग्रंथांची निर्मिती केली. ब्रह्मसूत्र, विष्णू सहस्रनाम यावर टीका त्यांनी लिहिलेल्या आहेत. वैष्णव धर्माचं ते पुरस्कार करतात. विशिष्टाद्वैत संप्रदाय हा त्यांच्यापासून निर्माण झाला. आणि रामानुजाचार्यांचा जन्म जो आहे पेरुंबदूरना तामिळनाडू भट्टघराण्यामध्ये, वडील केशव भट्ट श्रीरंगमध्ये ते बरेच काळ राहिले. याच रामानुजाचार्यांचे शिष्य पुढे जे झाले ते म्हणजे भक्त कबीर आणि दुसरे म्हणजे सूरदास. रामानुजाचार्यांचा काळ म्हणजे सन 1017 ते 1137, जवळपास 120 वर्ष असं त्यांना आयुष्य लाभलं. आद्य शंकराचार्यांचं आयुष्य मात्र त्या मानाने कमीच होतं. अगदी 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी एवढ्या मोठ्या ग्रंथाची निर्मिती केली. आपण त्यांचं आत्मबोध, त्यानंतर तत्त्वबोध, त्यानंतर साधना पंचकम आणि त्यानंतर शंकराचार्यकृत प्रश्नोत्तरी हे जे 4 ग्रंथ आहेत त्यावरचं विवेचन ते द्यायचं मला भाग्य प्राप्त झालं. याच
समर्थांच्या सेवेत टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये. म्हणजे या कोरोनाच्या काळापासून आपल्यावरती कृपाच झाली की आपण रोज निदान 4:30 ते 5:30 1 तास या सगळ्या अध्यात्मिक चर्चासाठी आपण देत आहोत. ते भगवंताचीच करणी आहे. ती जरी आपत्ती असली कोरोनासारखी तरी त्यातून सुद्धा काहीतरी चांगलं निर्माण झालं हेच आपल्याला या ठिकाणी दिसतं. आद्य शंकराचार्य आणि श्री रामानुजाचार्य या दोघांच्या प्रती आदरभावे नमस्कार करतो आणि आजच्या या निरूपणाला आपण सुरुवात करूया. आता षडशीतितमोध्याय षडशीतितमोध्याय म्हणजे 86वा आजचा अध्याय. या अध्यायाचं टायटल आहे सुभद्रा हरण आणि मिथिलापुरीमध्ये राजा जनक आणि श्रुतदेव ब्राह्मण यांच्या घरी भगवंताचे एकाच वेळी जाणे. सुभद्रा हरण हा प्रसंग आपण सिनेमामध्ये सुद्धा पाहिला आहे. अर्जुनाने केलेले सुभद्रेचं हरण. लहानपणी हरण शब्दाचा अर्थच समजत नव्हता. हरण म्हणजे हरिणच वाटायचं. आता सुभद्रा हरण. आता या पूर्ण श्रीमद भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाने जे केलं तेच आता सगळेजण हळूहळू करत आहेत. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा सुभद्रा हरणसुद्धा अर्जुनानेच केलेलं आहे. तो प्रसंग या अध्यायामध्ये आहे. तसंच मिथिलापुरी म्हणजे जनक राजाची जी नगरी, सीतेचं जे माहेर, त्या मिथिलापुरीमध्ये राजा जनक होऊन गेला आपल्याला माहितीच आहे. राजा जनकाच्या वंशामध्ये जे राजे झाले त्यांना पुढे जनक हीच पदवी आहे. ते पदवीसारखंच ते त्यांना राजाला संबोधले आहे. त्याच वंशामध्ये धृती नावाचे राजा झाले आणि त्या धृतीच्या वंशी त्याचे पुत्र असणारे बहुलाश्व. या बहुलाश्वाची कथा या अध्यायामध्ये आहे. आणि बहुलाश्व आणि दुसरे म्हणजे श्रुतदेव ब्राह्मण. आता बहुलाश्व हे राजा आहे त्यामुळे भरपूर वैभव संपन्न आहे. आणि दुसरीकडे श्रुतदेव ब्राह्मण अत्यंत गरीब असे ब्राह्मण यांची कथा. आणि या दोघांच्या घरी भगवंताचे जाणं. एकाच वेळेस ते दोन्ही वेगवेगळे रूप घेऊन त्या दोघांच्याकडे गेले. असा हा अध्याय आपल्याला पाहायचा आहे. परीक्षित राजा प्रश्न विचारतो. परीक्षित राजा म्हणतात की रामकृष्णांची बहीण म्हणजे बलराम आणि श्रीकृष्णांची बहीण असणारी सुभद्रा. आता परीक्षित राजाच्या संदर्भामध्ये सुभद्रा कोण? परीक्षित राजा म्हणजे अभिमन्यू आणि उत्तरेचा पुत्र असणारे परीक्षित राजा. अभिमन्यू हे अर्जुन आणि सुभद्रा यांचे पुत्र असणारे अभिमन्यू. अर्जुन आणि द्रौपदी आणि अर्जुन आणि सुभद्रा. सुभद्रेचा पुत्र असणारे अभिमन्यू आणि अभिमन्यू आणि उत्तरेच्या पोटी राजा परीक्षितीचा जन्म. राजा परीक्षिती शुकदेवांना हा प्रश्न विचारत आहेत की अर्जुनाने या माझ्या आजीशी सुभद्रेशी कसा काय विवाह केला हे मला जाणण्याची इच्छा आहे. आता शुकदेव म्हणजे समोरचा श्रोता जशा प्रकारे प्रश्न विचारेल त्यामध्ये वक्त्याला एक प्रकारे आनंद होतो की श्रोते जे आहेत ते काहीतरी विशेष अभ्यास करून आलेले आहेत आणि काहीतरी महत्त्वाचे प्रश्न विचारतात. आता शुकदेवांना असं वाटतं की परीक्षित राजांनी विचारलेल्या प्रश्नाच्या निमित्ताने वर्यान एषते प्रश्न. अगदी या श्रीमद भागवताच्या सुरुवातीलाच पहिल्या स्कंदामध्ये हा श्लोक आहे. वर्यान एषते प्रश्न. वर्यान म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ असा तो प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर देण्यास मला खूप आनंद होतो कारण त्या उत्तरामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र मला वेळोवेळी सांगावं लागत आहे. त्यामुळे मीच भाग्यवान आहे असं शुकदेव समजतात. अर्जुनस्तीर्थयात्रायां पर्यटन अवनीम प्रभू गतप्रभास शृणोन् मातुलेयीं स आत्मनः. अर्जुनाच्याबद्दल सांगतात अर्जुन तीर्थयात्रेच्या निमित्ताने सगळं जगभर फिरत होते. आता जगभर आपल्या मनामध्ये असते की अर्जुन पूर्ण भारतामध्ये फिरले. पण इथे शब्द आहे पर्यटन अवनीम. पर्यटन म्हणजे भ्रमण केलं. अवनीम म्हणजे पूर्ण पृथ्वीवर अर्जुनाने परिभ्रमण केलं. आणि ते करत असताना शेवटी प्रभास क्षेत्री जे आज आपल्या द्वारकेच्या जवळ असणारं प्रभास क्षेत्र ज्या ठिकाणीच भगवंतांनी आपल्या शेवटचा त्या ठिकाणी देह जो आहे तो समर्पण केला, प्रभास क्षेत्री त्या ठिकाणी अर्जुन येऊन पोचला. आता गतः प्रभास क्षेत्र. आता इकडे या सुभद्रेची कहाणी देतात. दुर्योधनाय रामस्ताम दास्यत इति न चापरे. दुर्योधनाला ही सुभद्रा आपली बहीण द्यावी असं बलरामाच्या मनामध्ये होतं.
म्हणजे आता हीच गोष्ट आत्तापर्यंत किती झाली तुम्ही पाहून घ्या. दुर्योधनाला ही बहीण द्यावी, कारण दुर्योधन बलरामांचा शिष्य आहे. बलराम त्याला सुयोधन या नावाने संबोधन करतात. दुष्ट प्रवृत्तीचा आहे, पण शिष्य आहे म्हणून सुयोधन. आणि आता त्याला आपली बहीण द्यावी असं मोठ्या भावाच्या मनामध्ये आहे. आता मोठ्या भावाच्या मनामध्ये असेल ते लहान भावाला पटेल असं काही सांगता येत नाही. आज तर पटतच नाही म्हणा, दोघेही कोर्टातच जातात. तसं या ठिकाणी कृष्णाला असं वाटत होतं की नाही, याला नाही, ही आपली बहीण जी आहे ती आपण अर्जुनाला द्यावी. तर लिप्सू म्हणजे तिच्या ठिकाणी लिप्त असणारं याचं मन, कोणाचं? अर्जुनाचं. स यतिर्भूत्वा त्रिदंडी द्वारका गमत. आणि त्यामुळे आता भगवंताचं सगळं म्हणजे काय म्हणतात त्याला, मुख्य किल्ली फिरवण्याचं काम हे भगवंताचं असतं. आणि जशा जशा गोष्टी भविष्यात घडणार आहे त्याप्रमाणे सगळ्यांचे योग जुळवून आणणं हे सुद्धा भगवंताच्याच प्रेरणेने होत असतं. दुर्योधनाबरोबर ही जर सुभद्रा गेली तर अर्जुनाच्या मनातलं जे आहे ते होणार नाही. आणि अर्जुन आणि सुभद्रा यांचं लग्न झालं नाही तर पुढची अभिमन्यूची कथा, त्यानंतर राजा परीक्षितीची कथा आणि त्याच्या योगाने शुकदेवाने रचलेल्या या श्रीमद भागवताची कथा ही अशी झालीच नसती जशी आता आहे. ज्यामुळे सर्वांच्या ठिकाणी भक्तिभाव उदयास येईल असं सगळं होण्यासाठी भगवंतांनी ही सगळी योजना केली. त्रिदंडी संन्यास घेण्याचा अर्जुनाच्या मनामध्ये विचार आला आणि त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी जुळून आल्या. अर्जुनाने त्रिदंडी संन्यास घेतला आणि अर्जुन त्या वेशामध्ये द्वारकेला जाऊन पोहोचले. आता आपली इच्छा पुरी करून घेण्यासाठी, म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये होते की सुभद्रेशी आपलं लग्न व्हावं, विवाह व्हावा. पावसाळ्याचे दिवस होते म्हणून अर्जुनाने त्या ठिकाणी 4 महिने मुक्काम केला. तत्र वै वार्षिकान मासान अवात्सित स्वार्थ साधक. आपला स्वार्थ साधण्यासाठी त्या ठिकाणी अर्जुन राहिले. पौरे सभाजितो भीक्ष्णम रामेण अजानताच सह. त्या नगरवासियांनी द्वारकेमध्ये सगळे जे आहेत त्यांनी मात्र अर्जुनाला ओळखलं नाही. आणि हा अर्जुन आहे हे न कळल्यामुळे बलरामाने सुद्धा त्याचं चांगलं स्वागतच केलं. आता इतक्या जवळचे नातेवाईक वेश पलटून आले तरी यांना ओळखू न येणं ही भगवंताचीच माया आहे. भगवंताला ज्या दृष्टीने जी गोष्ट करायची असते तसा तो मायेचा वापर करतो. आणि ज्याला मुक्ती द्यायची असेल तो प्रपंचामध्ये कितीही गुरफटलेला असला तरी ती माया काढून घेतो. आता एकदा ग्रहम आनीय आतिथ्येन निमंत्रितम. बलरामाने त्या त्रिदंडी संन्यासाला आपल्या वाड्यामध्ये महालामध्ये बोलावलं. निमंत्रण तम, त्याला बोलावलं आणि श्रद्धयो परतम भिक्षम, आणि त्याला बोलवून त्याचा सत्कार केला आणि भिक्षा म्हणून त्याला बरंच काही दिलं. बलेन बुभुजे केलं. अत्यंत श्रद्धेने भिक्षा अर्जुनाने ग्रहण केली. अर्जुनाच्या मनामध्ये तर अर्जुन तर सगळ्यांना ओळखूनच आहेत, कारण त्यानेच हा वेश घेतलेला होता. जसं नाटकामध्ये नट जो वेश घेतो तो कितीही प्रकारचा वेश घेतला तरी ते कलाकार जे आहेत ते एकमेकांना आपल्या ओरिजिनल वेशामध्ये ते ओळखतात. पण हा नाटकापुरता 12 ते 3, 3 ते 6 असा आपला वेश आहे त्यांना निश्चितपणे माहीत असतं. तसं आता या अर्जुनाने त्या प्रसंगाने म्हणजे त्या संन्यासाने त्या ठिकाणी आल्यानंतर सुभद्रेला पाहिलं. साहजिकच आहे, एकाच मोठ्या महालामध्ये आल्यानंतर स्वागत झालं. स्वागत करताना घरच्या सगळे लोक असतात, महिला असतात, त्यामध्ये ही सुभद्रा पण होती आणि अर्जुन आणि सुभद्रेची दृष्टादृष्ट झाली. अर्जुनाचं प्रेम जे आहे ते प्रफुल्लित झालं आणि त्याचं मन तिच्या ठिकाणी रमलं. भावक्षुब्धम मनोदधे. भावक्षुब्ध, त्याच्या भावना तिच्या ठिकाणी स्थिर झाल्या. आता स्त्रियांना आवडणाऱ्या अशा अर्जुनाला पाहिल्यानंतर, अर्जुन रूपवानच आहे, नरनारायणाचेच अवतार आहेत. आणि अर्जुन जो आहे पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजयो, हे सगळे शंखाचे वर्णन आहेत. आणि हा अर्जुन जो आहे तीच माझी विभूती असं सुद्धा म्हटलेलं आहे. तसं सुभद्रेचं सुद्धा मन त्या अर्जुनाकडे आकृष्ट झालं आणि ती थोडीशी हसून त्याच्याकडे पाहू लागली. आता अर्जुन जो आहे त्याच्या मनामध्ये होतं, त्यासाठी हा संन्यास घेतला. मग आता ते सगळं चिंतन त्या सुभद्रेचं सुरू झालं.
ताम परम सम अनुध्यायन ननंतरम प्रेप्सुर अर्जुन न लेभेशम भ्रमचित्त कामेना अतिबली असा. अर्जुनाचा तेच चिंतन करू लागला आणि आता या सुभद्रेला या ठिकाणून या महालातून कशा प्रकारे पळवायचं असं सगळं मनामध्ये त्याचे आराखडे करायला सुरुवात झाली. आता सुभद्रा, जसं आपण रुक्मिणीचं पाहिलं, रुक्मिणी हरण जसं झालं तसंच या ठिकाणी सुद्धा झालं. महत्याम देवयात्रायाम रथस्थाम दुर्ग निर्गताम. आपल्या मोठ्या महालातून आणि त्या मोठ्या किल्ल्यातून जत्रेसाठी म्हणून बाहेर निघण्यासाठी ती द्वारकेच्या बाहेर आली सुभद्रा. महारथी अर्जुन त्यांना फूस म्हणण्यापेक्षा अर्जुनावर कृपा कोणाची होती तर वसुदेव आणि देवकीची कृपा होती. आता भगवंताचेच पिता आपल्यावर कृपा करतात अर्जुनाला जेव्हा माहिती आहे आणि श्रीकृष्णाची या गोष्टीला संमती आहे आणि म्हणून या सगळ्यांच्या मदतीने अर्जुनाने सुभद्रेचे अपहरण केले. जहारानुमतः पित्रो कृष्णस्य च महारथः रथस्थो धनुरादाय शूरांस चारून दतो भटान विद्राव्यक्रोशतां स्वानां स्वभागम मृगराडिव. आता अर्जुन तिला घेऊन पळून जात आहे रथामध्ये. जे सैनिक त्यांना अडवायला गेले होते त्या सैनिकांनासुद्धा त्याने पिटाळून लावलं अर्जुनाने. आता इकडे त्रिदंडी संन्यास आहे, संन्यासाचा वेश आहे, दाढी वाढलेली आहे, जटा आहेत आणि इकडे युद्धसुद्धा सुरू आहे. आता ज्याप्रमाणे सिंह आपली शिकार घेऊन जातो त्याप्रमाणे अर्जुनाने सुभद्रेला नेले. आता ही गोष्ट सगळीकडे झाली. आता हे ऐकल्यानंतर जसा पौर्णिमेच्या दिवशी भरती आणि ओहोटी समुद्रात जशी असते, पौर्णिमेला भरती असते, त्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी समुद्र खवळलेला असतो. तसंच या ठिकाणी बलराम आता खवळलेले आहेत. जसं तत्श्रुत्वा क्षुभितो रामः पर्वणीव महार्णवः. महार्णव म्हणजे समुद्र. क्षुभितो रामः, क्षुभितो म्हणजे त्याला राग आला, संताप आला, डोळे लाल झाले आणि ते बलराम आता खवळून उठले. आता ते समोरचा माणूस किती खवळून उठला तरी भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी असल्यावर त्याचा राग एका मिनिटात घालवायला त्यांना काहीच वेळ लागत नाही. तसं भगवान श्रीकृष्णाने आणि अन्य बांधवांनी जे उपस्थित होते त्यांनी आपल्या मोठ्या भावाचे पाय धरले, त्यांची समजूत घातली. आता भगवंताने समजूत घातल्यामुळे बलरामानं दुसरं काही त्यांच्या हातात काहीच नव्हतं, ते शांत झाले. आणि मग प्राहिणोत पारिबर्हाणी वरवध्वोर मुदा बलहा. बलरामाने वरदक्षिणा म्हणून त्या अर्जुनाला म्हणजे वधूवरांसाठी पुष्कळसं धन सामग्री, हत्ती, घोडे, रथ हे सगळं दिलं आणि दासदासीसुद्धा त्यांच्याबरोबर पाठवलं. अशी ही कथा या ठिकाणी झालेली आहे. आता दुसऱ्या कथेमध्ये कृष्णस्यासी द्विजश्रेष्ठ श्रुतदेव इति श्रुतः. शुकदेव परीक्षित राजाला सांगत आहेत, विदेह राजा ज्याची वैदेही मुलगी आहे, विदेह राजा म्हणजे जनक, त्या जनकाच्या वंशामध्ये जन्म झालेल्या किंवा त्या जनकाच्या राज्यामध्ये राहणारे श्रुतदेव ब्राह्मण आहे. श्रुतदेव ब्राह्मणाची कथा अगोदर आहे आणि मग बहुलाश्वाची कथा यामध्ये नंतर आहे. श्रुतदेव नावाचा एक गृहस्थाश्रमी श्रेष्ठ असा ब्राह्मण हा परमभक्त होता भगवंताचा. आता श्रुतदेवावर कृपा करण्यासाठी आता तो भक्त होता. जो खरा ईश्वराचा भक्त आहे तो पूर्ण मनोरथ असतो, तो शांत असतो, तो ज्ञानी असतो आणि तो विरक्त असतो. विरक्त म्हणजे त्याला आता काही मिळवायचं नाही, जे आहे त्यामध्ये तो समाधानाने राहत असतो. त्याची कथा या ठिकाणी यात्रा मात्रम तो हर दैवानुपनमुद्यत नाधिकम तावता तुष्ट क्रियाश्चक्रे यथोचितः. प्रारब्धानुसार उदरनिर्वाहासाठी जेवढं सामग्री मिळेल तेवढ्यामध्ये तो समाधानाने राहत होता श्रुतदेव ब्राह्मण. आणि त्याच्या पोटापुरतं भगवंत त्याला देत होता आणि त्यापेक्षा जास्त त्याला मिळतही नव्हतं. गोंधळेकर महाराज आपले सांगतात, त्यांचं खूप छान वाक्य आहे. त्यांचे वाक्य म्हणजे आमच्या देवघरामध्ये ते टेबल कॅलेंडर ठेवलेलं आहे, रोज ते बदललं की ते वाक्य डोळ्यापुढे येतात. त्यामध्ये ते म्हणतात, आपला संसार सुखाने चालावा, मुलाबाळांचं संगोपन चांगल्या प्रकारे करता यावं आणि नीतिमत्तेने आपण जगावं, एवढ्यापुरता पैसा भगवंत प्रत्येकाला देतो.
पण भगवंताने जर जास्तीचा पैसा दिला तर लक्षात घ्यावं की ही आपल्या परीक्षेचा काळ आहे. जास्तीचा पैसा दिल्यानंतरसुद्धा हा भक्तिभाव संपन्नतेने माझी पूजा करतो की नाही हे पाहण्यासाठी तो जास्तीचा पैसा देतो. लक्ष्मी आलिया घरी मागील ओळखी विसरी, समर्थ जे सांगतात त्या सगळ्यांना या सगळ्या गोष्टीचा आधार आहे. आता ह्या श्रुतदेव जो आहे सगळं धर्मकर्म करीत होता, जे पैसे आहेत त्यामध्ये सुखा समाधानाने राहत होता. तथा तद्राष्ट्रपालोंग बहुलाश्व इति श्रुतः, त्याच श्रुतदेवाच्या राज्यामध्ये म्हणजे मिथिला नरेश जनकाच्या राज्यामध्ये, जनकाच्या नंतरच्या वंशामध्ये जन्मलेला बहुलाश्व नावाचा राजा होता. आता ह्या बहुलाश्वाला मैथिलो निरहम्मान उभा व्यप्यच्युत प्रियो. बहुलाश्व नावाचा राजा निरहंकारी होता आणि हे दोघेही भगवान श्रीकृष्णाचे भक्त होते. दोघेही, एकीकडे श्रीमंत असणारा राजा बहुलाश्व आणि दुसरीकडे अत्यंत गरीब असणारा हा श्रुतदेव. तयो प्रसन्नो भगवान, तयो हो प्रसन्नो भगवान. तयो म्हणजे तद सर्वनाम आहे, तद सर्वनाम. तद म्हणजे पुल्लिंग शब्द आहे. तयो हो, तयो हो म्हणजे षष्ठी आणि सप्तमी म्हणजे तयो. तस्य तयो हो तेषाम तस्मिन तयो हो तेषु. तयो हो म्हणजे त्यांच्यावर, या दोघांवर भगवान प्रसन्न होते. तयो प्रसन्नो भगवान दारुकेणा ऋतम रथम, त्यावर प्रसन्न होते आणि म्हणून त्यांना भेटण्यासाठी भगवंताने दारुकाला आज्ञा केली. दारुकाने रथ समोर आणला, भगवंत त्यावर आरूढ झाले. आरुह्य साकं मुनिभिर विदेहान प्रययो प्रभू. आणि ही सगळी मंडळी आता या विदेह राजाकडे जायला निघाली. आता जाताना भगवंत एकटे गेले नाहीत, त्यांच्याबरोबर इतर ऋषीमुनीसुद्धा होते. कोण कोण होतं त्यांची यादी दिलेली आहे. नारदो वामदेवो त्रिः कृष्णो रामो सितोर्णिः अहं बृहस्पती कण्वो मैत्रेयश्च च्यवनादयः. नारद स्वतः बरोबर होते भगवंताच्या बरोबर. वामदेव ऋषी होते, आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये आहे. शुक आणि वामदेव हे दोघेच मुक्त झाले असा एक प्रश्न विचारला समर्थाने. आता शुक आणि वामदेव हे जर दोघंच प्रसन्न म्हणजे मुक्त झाले तर मग इतर ऋषीमुनींचं काय? खूप छान युक्तिवाद समर्थाने केला आणि त्याचं उत्तर पण दिलेलं आहे. ते वामदेव त्यांच्याबरोबर होते कृष्णाच्या बरोबर. अत्री ऋषी होते, जे अत्री पुत्र दत्तात्रेय म्हणजे त्यांचे वडील असणारे अत्री अनुसया, ते अत्री होते. प्रत्यक्ष वेदव्याससुद्धा होते, बादरायण वेदव्यास होते. परशुराम, परवा जे परशुराम जयंती झाली ते परशुरामसुद्धा होते. आसित ते सुद्धा होते. अरुणी आहे आणि मी म्हणजे शुकदेवसुद्धा त्यांच्याबरोबर होते. बृहस्पती देवतांचे गुरु ते होते. कण्व ऋषी होते, मैत्रेय होते, च्यवन ऋषीसुद्धा त्यांच्याबरोबर होते. तत्र तत्र तमायांतम पौरा जानपदा नृपः उपतस्थुसार्घ्य हस्ता ग्रहे सूर्यम इवोदितः. रोज सकाळी सूर्योदय झाल्यावर त्याचं ते दृश्य पाहताना खूप आनंद होतो. बऱ्याच वेळेस सकाळच्या वेळेस सूर्योदयाचे फोटो जे आहेत ते मी त्या ग्रुपवर टाकत असतो. मलासुद्धा तो आनंद होतो, तो इतरांना व्हावा म्हणून. पण कारण सूर्याला नमस्कार करणं करिता सूर्याचा नमस्कार, सकळ दोषांचा परिहार करिता सूर्याचा नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. सूर्यदर्शन प्रत्यक्ष भगवंत आहे सूर्यदेव म्हणजे. आणि ज्या भगवंताने, ज्या सूर्यदेवाने रामाला पाहिलं, कृष्णाला पाहिलं, ते सुद्धा आपल्याला आज पाहत आहेत. हा भाव साधकाने लक्षात घेतला तर सूर्योदयाच्या नंतर तो झोपू शकत नाही. कारण ज्या सूर्याने रामाचं दर्शन घेतलं आणि तोच सूर्य आपल्याला भेटण्यासाठी येतो आणि आपण अंतरुणात पडून राहावं, हे सगळं आळशी माणसाचं तमोगुणाचं लक्षण आहे. ते दूर करून सत्वगुणे भगवत भक्ती ती दृढ धरावी. आता हे सगळी मंडळी, सगळे ऋषीमुनी आणि बलराम दारुक आहे रथावर, हे सगळी मंडळी जेव्हा ज्या ज्या ठिकाणी जात असतील तेथे जिथे जिथे जाऊन पोचतील त्या ठिकाणी जसं उगवत्या सूर्याला सगळे अर्घ देतात, त्याला नमस्कार करतात, तसं हातात पूजेचं साहित्य घेऊन त्या त्या गावातील सगळी मंडळी, ते थोर असतील, मोठे असतील, गरीब असतील, ते सगळे आपल्याजवळ जे जे काही आहे
ते आपल्या हातात घेऊन या सगळ्यांचं स्वागतासाठी तयार होते. आता हे कुठे कुठे गेले ते सुद्धा दिल्यात, कारण प्रवास हा त्या गुजरातमधून सुरू झाला. अनर्थ धन्व कुरुजांगल कंकम मत्स्य पांचाल कुंतिम मधुक केकय कौसलानहा. अनर्थ देश म्हणजे काठेवाड, धन्व, कुरुजांगल, कंक, मत्स्य, पांचाल, कुंती, मधु, केकय, कोसल या सगळ्या देशांमध्ये आणि अनेक देशातले श्रीकृष्णांचे भक्त जे आहेत ते त्यांना श्रीकृष्णाकडे पाहून त्यांचे डोळे भरून आले. खूप आनंद झाला. श्रीकृष्ण आपल्या दर्शनाने म्हणजे भगवंताचं दर्शन झाल्यामुळे सगळ्या जीवमात्रांची अज्ञानदृष्टी नाहीशी झाली. दिवा लावल्यानंतर किती वेळानंतर तो अंधाराचा नाश होतो. दिवा लावल्याबरोबर तो अंधाराचा नाशच होतो. दिवा नाही म्हणून तो अंधार दिसतो. अज्ञान आहे म्हणून भगवंत दिसत नाही आणि ज्ञानाचा सूर्य उगवल्यावर अज्ञान नाहीसं होणारच आहे. ते ज्ञान देऊन लोकांचं परमकल्याण करीत भगवंत त्या प्रवासामध्ये होते आणि हळूहळू ते त्या विजयनगरीमध्ये जाऊन पोचले. आता विजयनगरीमध्ये भगवंत आलेले आहेत. ते अच्युत प्राप्त करणे पौरा जनपदा रूपहा सगळ्यांना समजलं आणि त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या स्वागतासाठी समोर धावत आले. स्वानुग्रहाय सांप्रातम मन्वानौतम जगद्गुरुम मैथिलश्रुतदेवश्च पादयोः पेततुः प्रभो. जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण आपल्यावर कृपा करण्यासाठीच आलेले आहेत असं त्या ठिकाणी सगळ्यांनाच वाटलं. हा बहुलाश्व राजा म्हणजे जनक राजा बहुलाश्व आणि श्रुतदेव यांनी त्या ठिकाणी त्यांच्या पायी लोटांगण घातलं. मैथिल श्रुतदेवश्च पादयोः पेततुः प्रभू. पादयोः म्हणजे द्विवचन आहेत, दोन्ही पाय आहेत. आणि पेततुः म्हणजे संस्कृत भाषेमध्ये त्याला आपण इंग्रजीमध्ये लिट लकार म्हणतो किंवा परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे खूप वर्षापूर्वी होऊन गेलेला पास्ट टेन्स आहे म्हणून पेततुः. पपात पेतुः आणि पेतित पेततुः पेत असं ते त्याच्या काय म्हणतात त्याला क्रियापदाचे ते रूप आहेत. ते या ठिकाणी त्याने वापरलं. आता या दोघांनाही एकाच वेळी दोघांनी हात जोडून आणि नुसतं भगवंताचं दर्शन झालं याबद्दल सगळ्यांना आनंद नव्हता. पण त्यांच्या रथाच्या मागं असणारे नारद, वामदेव, अत्री, वेदव्यास, परशुराम, असित, अरुणी, शुकदेव, बृहस्पती, कण्व, मैत्रेय, च्यवन म्हणजे एकाच वेळेस या सगळ्यांचं दर्शन झाल्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद झाला. आता दोघांनीसुद्धा आता दोघेजण त्या ठिकाणी मैथिल श्रुतदेवश्च मिथिलेचा राजा असणारा बहुलाश्व आणि श्रुतदेव गरीब ब्राह्मण या दोघांसाठी भगवान म्हणतात की या दोघांनाही संतुष्ट करण्यासाठी एकाच वेळी भगवंतांनी वेगवेगळी रूपे घेतली आणि नकळत त्यांच्या घरी गेले. आपल्या श्री गुरुचरित्रामध्ये अगदी 5% जर काही अध्याय असतील 4था अध्यायापर्यंत दत्तात्रेयाची सगळं स्तुती आहे. 5व्या अध्यायापासून 11पर्यंत जवळपास 10व्या अध्यायापर्यंत श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र आहे आणि त्यानंतर आमच्या नरसिंह सरस्वतींचं शेवटपर्यंत 53व्या अध्यायापर्यंत आहे. त्या नरसिंह सरस्वतींना प्रसन्न करण्यासाठी काही भक्तमंडळी त्यांच्याकडे दिवाळीमध्ये गेले, दिवाळीच्या 2-4 दिवस आधी, आणि त्यांच्यासमोर बसले. दत्तगुरूंना सगळ्यांनी एकेकाने जाऊन दर्शन घेत होते आणि दर्शन घेत असताना जेव्हा आपण मोठ्या माणसाच्या जवळ जातो तेव्हा जवळ गेल्यामुळे थोड्याशा हलक्या आवाजात त्यांच्याशी काही ना काही संभाषण जसं करतो तसं प्रत्येकाने त्यांच्याजवळ व्यक्त केलं की या दिवाळीच्या वेळेस, अमावस्येच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आपण आमच्या घरी यावं. आता ते त्याला एकट्यालाच सांगतात की जरूर मी तुझ्या घरी येईल, पण हे कोणाला सांगू नको. मग तो जाऊन आपल्या जागेवर बसला. दुसरा भक्त आला, त्यालासुद्धा हेच की कोणाला सांगू नको. अशा प्रकारे 7ही भक्तांना त्याने सांगितलं की मी तुमच्या घरी येईल. आता कोणालाच काही माहीत नाही आणि कोणाशी पण न बोलता इथून निघून जा असंही सांगितलं. आता बरोबर त्याच दिवशी भगवंतांनी म्हणजे या दत्तात्रेयांनी नरसिंह सरस्वतींनी 7 रूपं घेऊन त्या भक्तांच्या घरी ते गेले आणि त्या भक्तांनी जे जे दिलं त्याचा स्वीकार केला
आणि ते नंतर जेव्हा यांना भेटायला आले तेव्हा ते म्हणतात की आमच्या घरी ते आले तेव्हा आम्ही त्यांना हे दिलं, हे पहा त्यांचं ते त्यांच्याजवळ ही वस्तू आहे आम्ही जी त्यांना दिली होती. आता त्याच वेळेस त्या गावातले लोक, गाणगापुरातले लोक म्हणतात की नाही नाही, ते तर इथंच होते, कुठेच गेले म्हणे, इथंच तर आमचा सत्संग झाला, आम्ही इथंच त्यांच्यासमोर बसून होतो. असे अनेक रूप धारण केले. अनेक रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे, म्हणून भगवान श्रीकृष्णाने बहुलाश्व आणि या श्रुतदेव ब्राह्मणाला त्यांच्यावर कृपा करण्यासाठी वेगवेगळी रूपे धारण केली. आता बहुलाश्व जो आहे अत्यंत बुद्धिमान होता, की ज्याचं दुर्जनांना ज्याचे नावसुद्धा ऐकलं तरी पण धाक असायचा. आणि त्यांना भेटण्यासाठी श्रीकृष्ण आले आहेत आणि एवढंच नाही तर त्यांच्याबरोबर अनेक ऋषीमुनी आलेले आहेत. हे पाहून बहुलाश्वाला खूप आनंद झाला, कारण आपल्या महालामध्ये हे आलेले आहेत भगवान श्रीकृष्ण आणि ऋषीमुनी. त्यांना योग्य तो सत्कार करून आसनावर विराजमान केलं. आता त्यांनी बरोबर अतिथींच्या चरणांना नमस्कार करून त्यांचे चरण प्रक्षालन केलं, पाय धुतले आणि आपल्या कुटुंबांना पावन करण्यासाठी ते चरणतीर्थ प्रत्येकाने मस्तकी धारण केलं. आपल्या घरीसुद्धा जेव्हा विशेष पूजा असते तेव्हा आपल्या घरी येणारे ब्राह्मण जे आहेत ते सांगतात की आता हे जल जे आहे ते आपल्या घरामध्ये सगळीकडे शिंपडा आणि तुम्ही सगळ्यांच्या मस्तकावर सुद्धा शिंपडा. कारंजाला आपण गेल्यानंतरसुद्धा दुपारी जेव्हा तिथे आरती होती तेव्हा शंख जल जे आहे ते सगळ्यांच्या अंगावर प्रोक्षण करतात. तसं सगळ्यांना पावन करणारे ते तीर्थ प्रत्येकाने मस्तकी धारण केले. आता नंतर सगळ्यांच्या भोजन झाले, सगळे तृप्त झाले. राजाने श्रीकृष्णाचे चरण आपल्या मांडीवर घेतले, बहुलाश्व राजाने, आणि मोठ्या आनंदाने हळूहळू पायाचे पीठ अत्यंत मधुरवाणीने तो बहुलाश्व राजा भगवंताची स्तुती करू लागला. आता त्या स्तुतीमध्ये अनेक श्लोक या ठिकाणी आहेत. महत्त्वाचे 2-3 श्लोक आपण पाहू. स्ववचस्तद्रुतं कर्तुम अस्मद्दृग्गोचरो भवान यथा तैकांत भक्तान्मे नानंत श्रीरज प्रिया कोनु त्वच्चरणं भोजम एवं विद विसृजेत पुमान निष्किंचनानां शांतानां मुनीनां यत् स्वमादत्मा. की माझ्या अनन्य भक्तापेक्षा, राजा म्हणायला लागला आता, माझ्या अनन्य भक्तापेक्षा भगवंत म्हणतात की बलराम, लक्ष्मी आणि ब्रह्मदेव हे सुद्धा मला प्रिय नाहीत. म्हणजे बलराम, लक्ष्मी आणि ब्रह्मदेव हे सुद्धा प्रिय नाहीत असं भगवंताचं वचन आहे. बहुलाश्व राजा सांगतोय की ज्या भगवंताचं असं वाटतं की बलराम, लक्ष्मी आणि ब्रह्मदेवसुद्धा कमी दर्जाचे आहेत, ते मला प्रिय नाहीत, पण आपलं वचन सत्य करण्यासाठी आपण आम्हाला दर्शन दिलं आहे. म्हणजे या सगळ्याला बाजूला टाकून आम्हाला दर्शन देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेले आहात. त्याचं कारण की ज्यांनी या जगातील सर्व वस्तूंचा त्याग केला आहे अशा शांत मुनींना ते स्वतःलासुद्धा भगवंत देऊन टाकतात. अशा चरणकमलांचा कोण बरे त्याग करेल? अशा चरणकमलांचं प्रत्येकच जण स्वागत करेल. नमस्तुभ्यं भगवते कृष्णाय कुंठमेधसे नारायणाय ऋषे सुशांतं तव ईयुषे. ज्या भगवंताचं ज्ञान अनंत आहे ते परमशांती स्थापन करण्यासाठी नारायण ऋषीच्या रूपामध्ये तपश्चर्या करीत आहेत. आजही बद्रिकाश्रमामध्ये नरनारायणाची मूर्ती त्या ठिकाणी आहे आणि नरनारायण म्हणजेच अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण हे त्या ठिकाणी तपश्चर्या करीत असतात. ते तपश्चर्या करण्याचं भगवंताचं स्थान आहे. अशा भगवंतांना मी नमस्कार करतो असं बहुलाश्व राजा भगवंतांना म्हणत आहेत. दिनानि कतिचित भूमन ग्रहान नो दिवसत विजयी. मुनिवर्यांसह आपल्याबरोबर आलेले सगळे मुनी आणि आपण काही दिवस आमच्या इथे राहावं आणि आपल्या चरणधुनीने हा आमचा निमी वंश जो आहे तो पावन करावा, पवित्र करावा. कारण निमी वंशामध्ये झालेला हा बहुलाश्व राजा आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण त्या राजाच्या विनंतीचा स्वीकार केला आणि काही दिवस त्या ठिकाणी राहिले. आता दुसरीकडे बहुलाश्वाच्या घरी हे तर राहिले, काही दिवस राहिले. तसं आता श्रुतदेव ब्राह्मण जे आहे त्याच्याकडे सुद्धा भगवान त्या ऋषीमुनींना घेऊन त्या ठिकाणी पोहोचले. दशमस्कंदामध्येच आपण पाहिलं की ज्या ठिकाणी त्या ब्रह्मदेवाचा गर्वहरण जे केलं
त्यामध्ये भगवंतानी ज्या काही गायी त्या ब्रह्मदेवाने पळून नेल्या होत्या त्या गायीच्या रूपाने पुन्हा तेच नटले आणि त्याच गायी आपापल्या घरी गेल्या. तेच गोपाळ पुन्हा तयार झाले, तेच आपापल्या घरी गेले. आता त्या गोकुळातल्या प्रत्येक आईला वाटायचं की माझ्या मुलाबद्दल हा रोजचाच माझा मुलगा आहे, पण आज माझ्यामध्ये एवढा प्रेमाचा मला कुठून आला. आता ज्या गाई वनामधून परत आल्या त्या गाई म्हणजे पुन्हा भगवंताचं रूप आहे. त्यामुळे त्या वासरांना सुद्धा तेवढाच आनंद झाला. तसं या ठिकाणी या श्रुतदेव ब्राह्मणाला सुद्धा आनंद झाला आणि नमस्कार करून आपल्या अंगावरचं जे उपरण आहे ते सुद्धा तो नाचू लागला. एक प्रकारे त्यांनी आनंद व्यक्त केला. श्रुतदेवाने गरीब ब्राह्मण होता, जेवढं भगवंताने दिलं त्यामध्ये संतुष्टीने राहत होता. जे काही घरामध्ये असेल ते चटई पाट कुशासनं अंथरले आणि त्यावर भगवान श्रीकृष्णांना बसवलं. सगळ्या मुनिवरांना बसवलं, त्यांचं स्वागत केलं, अभिनंदन केलं आणि आपल्या पत्नीसह आनंदाने त्यांचे चरणप्रक्षालन केले. श्रुतदेवाने ते चरणोदक जे आहे ते स्वतः आपल्या मस्तकी धारण केलं, आपल्या घरामध्ये शिंपडलं, कुटुंबियांवर शिंपडलं. आता श्रुतदेव मनात विचार करू लागला, ग्रहांध कूपे पतितस्य संगमः. म्हणजे मी कसा आहे, श्रुतदेव स्वतः म्हणतात की मी प्रपंचरूपी अंधाऱ्या विहिरीमध्ये पडलेलो आहे. जसा तो नृकराजा विहिरीमध्ये पडला होता आणि त्याला तो शाप होता भगवंताचा स्पर्श झाल्यानंतर तुझा उद्धार होईल असं जसं होतं, तसं प्रपंचरूपी अंधाऱ्या विहिरीमध्ये पडलेल्या माझा उद्धार करण्यासाठी भगवंताने आपल्या चरणधूळ जी आहे ती या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. म्हणून श्रीकृष्ण आणि त्यांचे निवासस्थान असलेले ऋषी यांचा सहवास मला प्राप्त झाला, नाही तर कसा झाला असता. यत्र कार्यास्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रास्तु न पूजन्ते सर्वास्तत्रा फला क्रिया. ज्या ठिकाणी घरामध्ये नारींचं पूजन होतं, गृहलक्ष्मीचं पूजन होतं, रमन्ते तत्र देवता, त्या ठिकाणी निश्चितपणे सगळ्या देवता येऊन आनंदाने वास करतात. पण त्यांचं पूजन नाही झालं, त्यांना योग्य सन्मान नाही झाला तर सर्वास्तत्रा अफला क्रिया. त्या ठिकाणच्या ज्या ज्या क्रिया तुम्ही केल्या असतील, ते पूजन असेल, भजन असेल, कीर्तन असेल, जे काय असेल ते सगळं अफला क्रिया. अफला म्हणजे फलदायी होणार नाही, इच्छित फलं देणारं नाही. आता या ब्राह्मणाने, गरीब ब्राह्मणाने जे काही घरामध्ये असेल ते घेऊन पाणी, तुळशी, तुळस, कुश, कमळं ती घेऊन भगवंताची पूजा केली. श्रुतदेव ब्राह्मण आहे, तर श्रुतदेव ब्राह्मणसुद्धा या ठिकाणी म्हणतो, आमच्या शक्तींच्याद्वारे भगवंता तुम्ही हे सगळं जग निर्माण केलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही स्वतः प्रवेश केला आहे. नाद्यनो दर्शन प्राप्तम परमपुरुषः यर्हिदम शक्तिभिः सृष्ट्वा प्रविष्टो ह्यात सत्ययः. की तुम्ही हे अनेक रूपं धारण केलं, त्या जीवमात्राच्या ठिकाणी तुम्हीच प्रवेश केलेला आहे आणि आपल्या मायेने या जगाची निर्मिती केलेली आहे. यथाशयानः पुरुषो मनसैवात्म माया. ज्याप्रमाणे झोपी गेलेला मनुष्य जागृती, स्वप्न, सुषुप्ती अवस्थेमध्ये जातो, स्वप्नाच्या अवस्थेत जातो आणि स्वप्नामध्ये एक वेगळं जग निर्माण करतो. श्रीमंत असेल त्याला स्वप्न पडतं मी खूप गरीब आहे आणि मी त्या ठिकाणी भीक मागत आहे, अशी माझी दयनीय अवस्था आहे. तो सगळीकडे फिरत असतो. म्हणजे तोच माणूस जो झोपलेला आहे तो अनेक रूपामध्ये अनेक कर्म करत असतो. त्याचप्रमाणे भगवंताच्यासाठी सांगतात की आपल्या मायेने आपण जगाची निर्मिती केली आणि त्या जगामध्ये तुम्हीच प्रवेश केला. तेच पुन्हा शंकराचार्यांचं जे तत्त्वज्ञान आहे ते अद्वैत, म्हणजे तोच भगवंत या ठिकाणी आहे. शंकराचार्यांच्यामध्ये जे ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या आणि रामानुजाचार्यांच्या ठिकाणी थोडासा फरक आहे. ते या ठिकाणी पाहून ते म्हणतात, अनेक रूपाने आपण प्रकाशित झालेला सृष्ट्वा लोकम परम स्वप्नम अनुविश्या व भासते. आपण त्यामध्ये प्रवेश केला असं भासतं. आता यामध्ये आपल्यासाठी सांगितलं की शृण्वताम गदताम शाश्वत अर्चताम ताभिवंदताम नृणाम संवदात मंतर
हृदिभास्यम अमलात्मना. जे लोक नेहमी भगवंताच्या कथांचे श्रवण कीर्तन करतात, 4:30 ते 5:30, तसेच आपल्या प्रतिमांची पूजा करून भगवंताच्या प्रतिमेची पूजा करतात, त्यांना वंदन करतात आणि आपापसात आपल्याविषयी चर्चा करतात. भगवंताला सांगत आहे कोण? श्रुतदेव, की तुमच्याविषयी जे चर्चा करतात त्यांचे हृदय शुद्ध होते आणि त्यात आपण प्रकाशित होता. हृदी भाष्यम अमलात्मना. अमलात्मना म्हणजे जे फूल कधीही काय म्हणतात त्याला आपण, सुकून जात नाही. जसं आणलं तसं ताजं टवटवीत राहतं, तसं त्यांचं हृदय दिवसागणिक अधिक शुद्ध होतं. आता इथे ईशावास्योपनिषदामध्ये जो श्लोक आहे तसाच इथे एक श्लोक दिले आहे. ईशावास्योपनिषदामध्ये भगवंत कसे आहेत, किती जवळ आहेत किंवा किती दूर आहेत ते सांगतात. तद्दूरे तद्वंतिके. या ठिकाणी हृदिस्थो अप्यती दूरस्थ कर्मविक्षिप्त चेतसाम. ज्या लोकांचे चित्त कर्माच्या वासनाने बहिर्मुख झालेले आहे, म्हणजे कर्मवासनेने बहिर्मुख झाले म्हणजे आपण सगळे चालत त्याच्यामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये आहे. सगळ्या जीवमात्रांच्या ठिकाणी हृदयस्थ जो आहे तो भगवंतच आहे, पण त्याची जाणीव आपल्याला नसल्यामुळे तो भगवंत आपल्यापासून दूर आहे असं आपल्याला वाटतं. आणि मग त्यासाठी आपण सगळ्या तीर्थयात्रा करतो, सगळीकडे जातो, ही सगळी धडपड जी आहे ती पाहतो. पण निसर्ग पाहिल्यानंतरसुद्धा समर्थांच्या मनामध्ये हेच येत होतं की तोच राम किती वेशामध्ये माझ्यासमोर नटलेला आहे. पण ज्याने आपले गुणगान करून आपले अंतःकरण सत्वगुण संपन्न केलेले आहे, त्यांच्यासाठी मात्र तुम्ही अत्यंत जवळ असता. कशाला जावे दूर माझे इथेच पंढरपूर. आमच्या आजोबा पंजोबा हे भजन म्हणायचे. नमोस्तुते अध्यात्मविदाम परात्मने अनात्मने स्वात्मविभक्त मृत्युवे. आता जे लोक आत्मतत्वाला जाणणारे आहेत, आत्मतत्व म्हणजे भगवंताचा अंश हा प्रत्येक ठिकाणी आहे, हे जे जाणतात की आपणच परमात्मा आहेत हे ते जाणतात. पण जे शरीरालाच आत्मा मानतात, भगवंताला विसरून शरीराला आत्मा मानतात, त्यांच्यासाठी जन्ममृत्यूरूप संसारासारखे तुम्ही आहात. म्हणजे हा जन्मरूप संसार जो आहे तो त्यांना मायेमध्ये गुरफटण्यासाठी आहे. आणि म्हणून आपण एका भजनामध्ये सुद्धा म्हणतो, हम हे संसार के हाथों में संसार तुम्हारे चरणों में. संसाराच्या हातामध्ये आम्ही आहोत. श्रमसरती ते संसार. श्रमसरती म्हणजे क्षणाक्षणाने जो ज्याचा क्षय होत जातो, जो मिटत जातो, जो नाश होत जातो, तो संसार आहे. आणि संसार तुम्हारे चरणों में, तो संसार तुमच्या चरणाशी आहे आणि आम्ही मात्र सगळीकडे भटकत असतो. भ्रमित मनवळेना हित ते आकळेना परमकठीण देही देहबुद्धी गळेना. तुमची माया जी आहे, तुम्ही स्वतः त्या मायेमध्ये कधीच गुरफटलेले नसता. भगवान आदिशंकराचार्यांच्या ठिकाणी पहा, 7 वर्षाचं वय, त्या तलावामध्ये स्नानासाठी गेले, संन्यास घ्यायचा म्हणून आग्रह केला, आईने काही घ्यायचं परवानगी दिली नाही. त्यामुळे त्या मायेनेच त्याने त्या ठिकाणी एक मगर निर्माण केली आणि त्या मगरींनी यांचा पाय धरला, 7 वर्षाच्या आदिशंकराचार्याचा. आता ते ओरडायला लागले, आई तळ्याच्या काठी आहे, शंकरा बाहेर ये बाहेर ये म्हणते. ते आत्मजून म्हणतात, आई तू मला जोपर्यंत संन्यास घेण्यासाठी परवानगी देत नाही तोपर्यंत हा मगर काही मला सोडणार नाही, हा मलाच खाऊन टाकेल. आईने आपलं मुलाच्या प्रेमापोटी सहकार्य केलं आणि दाखवलं, ठीक आहे बा तुझ्या म्हणण्यासारखं. असं म्हणल्यावर ते मगर तिथून निघून गेलं. तर मगर होती की नाही हे पण माहीत नाही, पण ती माया स्वतःच्या दृष्टीवर पडदा टाकू शकत नाही. म्हणजे ती माया, त्या मायेमध्ये ते गुरफटले गेले नाही, पण ते त्यांना संन्यास घेता आला. पण इतरांसाठी मात्र ते एक संकटच होतं. तसंच या ठिकाणी म्हणलेलं आहे. शुकदेव सांगतात की शरणागतांचे भय नाहीसे करण्यासाठी श्रीकृष्णाने श्रुतदेवांची प्रार्थना ऐकली, बहुलाश्वाची प्रार्थना ऐकली, शुकदेवाची प्रार्थना ऐकली. संचरती मया लोकान पुनंतः पादरेणुभी. हे सगळे ऋषीमुनी जे आहेत माझ्याबरोबर आलेले, ते सगळे माझ्याबरोबर मुद्दामच असतात, कारण हे आपल्या चरणधुलीने सगळ्या लोकांना, सगळ्या देशांना पवित्र करत माझ्याबरोबर संचार करीत असतात.
देवाहा क्षेत्राणी तीर्थानी. आता सगळे बहुवचन आहेत. देवाहा, देवः देवो देवाहा, क्षेत्राणी, क्षेत्रम क्षेत्रौ क्षेत्राणी, तीर्थानी, म्हणजे सगळे बहुवचन असणार. म्हणजे सगळे तीर्थ, सगळे देवता, सगळे क्षेत्र, तीर्थ, दर्शन स्पर्शन अर्चनही. या ठिकाणी काय होतं, या सगळ्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या दर्शनाने, त्यांच्या स्पर्शाने, त्यांच्या पूजनाने हळूहळू काही दिवसांत ते माणसाला, जीवाला पवित्र करतात, हळूहळू. पण जे सत्पुरुष माझ्याबरोबर आले आहेत, संत आलेले आहेत, त्यांच्या केवळ दृष्टीनेच ते सर्वांना पवित्र करतात. दृष्टीने, फक्त एका दृष्टीने ते तुझ्या दर्शने सर्व तीर्थे सेविली पाही, असं कोण म्हणतात? प्रत्यक्ष रामराय म्हणतात. समर्थ प्रतापामध्ये 13व्या अध्यायामध्ये ब्रह्मभोजनाचा जो अध्याय आहे त्यामध्ये ते म्हणतात की राम आणि जानकी यांचा तो त्यांच्या झोपडीमध्ये समर्थांना भूक लागली म्हणून ब्रह्मारण्यामध्ये, म्हणजे आजच्या महाबळेश्वराच्या ठिकाणी झालेली ही घटना, समर्थान तुझ्या दर्शने पाही, तुझ्या दर्शनानेच सर्व तीर्थांचं पुण्य आम्हाला मिळालं, असं स्वतः राम आणि जानकी म्हणतात. हा जो अध्याय 13वा अध्याय समर्थ प्रतापातला, तो रोज आपल्या घरी वाचावा. त्याचं ऑडिओ आपल्या निलेश गुरुजी आहेत, त्यांनी ऑडिओ तयार करून पाठवलेला आहे. ते ऑडिओ ऐकावं, तो अध्याय वाचावा आणि आपल्या घरातील देवतांना नैवेद्य दाखवताना तो अध्याय जरूर वाचावा. कारण त्या रामानेच त्या ठिकाणी अशी गॅरंटी दिलेली आहे. सीतामाता म्हणते की आपल्याला हे ब्रह्मभजनाचं पुण्य मिळालं, पण पुढल्या पिढीला हे मिळेल की नाही. मग ते म्हणतात पिढ्याने पिढ्या असं ते नैवेद्य जर दाखवतील तेव्हा असं त्यांना सगळ्यांनाच मिळेल. आणि मग संतांकडून ही सगळी दृष्टी प्राप्त होते. ब्राह्मणो जन्मना श्रेयान् सर्वेषां प्राणिनां इह तपसा विद्यया तुष्ट्या किमो मत्कलया युतः. जगामध्ये ब्राह्मण जो आहे जन्माने सर्व प्राण्यामध्ये श्रेष्ठ आहे. आता ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व जे आहे ते भगवंत या ठिकाणी सांगतात. ते जर तपश्चर्या, विद्या, संतोष आणि माझी उपासना युक्त असतील तर मग त्यांच्या श्रेष्ठत्वाविषयी काय म्हणावं. आता दुसरीकडे आपण पहा, ब्राह्मणच आहेत पण ह्या कोणत्याच गोष्टी करत नाही. नको ते भक्षण करतात, नको ते पान करतात. आणि ब्राह्मण आहे म्हणून काय, ब्राह्मणपणाचे खूण काय वेळामध्ये जाणू आहे, तेही आहे की नाही ती शंका आहे. रोज सकाळी संध्या करतात की नाही माहीत नाही. दिवसभराचा व्यवहार किती धर्माच्या प्रमाणे करतात हेही माहीत नाही. असं असेल तर मग समर्थ पुन्हा सांगतात, गुरु तो सकळासे ब्राह्मण, जरी तो झाला क्रियाहीन, तरीही पण ब्राह्मणाला ते श्रेष्ठच म्हणतात. त्यामुळे आपल्यावर खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी आहे. आता भगवंत अजून एक जबाबदारीचं वाक्य या ठिकाणी वापरतात पुढच्या श्लोकामध्ये, की ब्राह्मणांवर का जबाबदारी आहे आणि ब्राह्मण मला का प्रिय आहे. न ब्राह्मणांमे दयितं रूपम एतत् चतुर्भुजम, सर्व वेदोमयो विप्र, सर्व देवमयो ह्यहम. हेहम म्हणजे मी, सर्व देवमय असा मी आहे भगवंत म्हणतात. म्हणजे सगळीकडे जे भगवंत आहेत तेच माझ्यामध्ये आहेत असं भगवंताचं म्हणणं. आता ब्राह्मण जे आहे त्या ब्राह्मणांच्या ठिकाणी सगळे वेद, श्रुती, उपनिषद यांचा सगळ्यांचा वास त्या ब्राह्मणांच्या ठिकाणी आहे. ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहुराजनकृता उरु तदस तद्वैश्य पद्भ्याम क्षुद्रो अजायत. पुरुषसूक्तम. मग हे ब्राह्मण जे आहेत त्यांच्यापेक्षा अधिक प्रिय मला कोणीही नाही असं भगवंताला म्हणायचं. आणि मग ते म्हणतात, न ब्राह्मणांमे दयितं रूपम एतत् चतुर्भुजम. हे माझं जे चतुर्भुज रूप आहे ते सुद्धा त्या ब्राह्मणांच्या पुढे मला प्रिय नाही. म्हणजे चतुर्भुज रूपाचं सुद्धा मला कौतुक नाही, पण त्या ब्राह्मण जे आहेत त्यांचा मात्र सन्मान केलाच पाहिजे. आणि आज त्याच्या उलट सगळीकडे गोष्टी दिसतात. दुष्प्रज्ञा पुढच्यासाठी, आज जे दिसत आहे त्यासाठी पुढचा श्लोक आहे. दुष्प्रज्ञा अविदित्वैवं अवजानन्त्य सूयवः गुरुमां विप्रमात्मानं अर्चादा विज्य दृष्टयः. अजान माणसे, अजान म्हणजे ज्यांना जाणं नाही, जाणीव नाही, भगवंताच्या स्वरूपाची नाही, भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव नाही, ते माणसं समजून न घेता
केवळ मूर्तीमध्येच पूज्यबुद्धी ठेवतात, म्हणजे मूर्तीचीच पूजा करतात, त्याशिवाय काही नाही. पण जीव मात्र असे मत्सराने वागतात. मत्सरामुळे माझे स्वरूप असलेले आणि जे लोकगुरू जे ब्राह्मण आहेत त्यांचा तिरस्कार करतात. चराचरम इदम विश्वम भावा ये चास्य हेतवः मद्रूपाणी ती चेतस्यात धत्ते विप्रो मदीक्षया. ब्राह्मण माझा साक्षात्कार करून घेऊन आपल्या चित्तामध्ये निश्चय करतात, आपल्या साधनेने आपल्या तपश्चर्येने निश्चय करतात की हे चराचर जग आणि याला कारण असणारं महत्त्व ही सगळी भगवंताचीच रूपे आहेत. म्हणून भेटो कोणी एक नर धेड महार चांबार त्याचे राखावे अंतर या नाव भजन अशी व्याख्या समर्थाने त्या चाफळमध्ये असताना केली आहे. आता श्रुतदेवाला ते सांगतात, तस्मात ब्रह्म ऋषीने तान ब्रह्मन मत श्रद्धयार्चय. श्रुतदेवा, तू या ब्रह्मर्षींना माझंच स्वरूप समजून त्याचे तू पूजा कर, आणि तू जर असे करशील तर ते माझेच पूजन असेल. नाहीतर पुष्कळ ऐश्वर असूनसुद्धा ज्याने माझी पूजा केली, ऐश्वर संपन्न माणसाने माझी पूजा केली, लाखो कोटी रुपये जरी दिले तरी त्याने मी प्रसन्न होत नाही. शुकदेव परीक्षित राजा सांगता, सैत्थम प्रभुणादिष्ठ सहकृष्णान द्विजोत्तमान आराध्यैकात्मभावेन मिथिलाश्च सद्रुगतीम. भगवंताची ही आज्ञा शिरोधार्य मानली आणि श्रुतदेवाने कृष्णांच्या सह त्या ब्रह्मर्षींची एकात्मभावाने पूजा केली आणि त्यांच्या कृपेने त्या श्रुतदेव ब्राह्मणाला भगवत स्वरूपाची प्राप्ती झाली. बहुलाश्वालासुद्धा तीच गती प्राप्त झाली. एवं स्वभक्तयो राजन भगवान भक्तिमान उषित्वादिश्वसन्मार्गम पुनर्द्वारवती अगात. म्हणजे भक्तांची भक्ती करणाऱ्या भगवंतांनी या दोन्ही भक्तांसाठी या ठिकाणी राहून, त्या मिथिला नगरीमध्ये राहून काही दिवस तिथे राहिले आणि वेदमार्गाचा उपदेश करून ते सगळे पुन्हा परत आपल्या द्वारावती म्हणजे द्वारकेला परत गेले. अशा प्रकारे हा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री सुखमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्माराम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणुमानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेत. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा,
प्राणची कीर्तनकारांचा, जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा, तमहर्ता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.